ठीक आहे, त्या गाण्याने सुरुवात करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण असे कार्यक्रम साजरे करतोय. लक्षात ठेवा, वयाची फक्त 50 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज जगले. जर छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य शतकांच्या पार असतं तर इथे प्रत्येक मराठी माणसाच्या घराला ना आज सोन्याचं दार असतं. लक्षात ठेवा, त्यामुळे छत्रपती महाराजांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. म्हणून एकदा म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की. बचत गटात गेल्यावर कशी म्हणतात गाणी ती, जेव्हा आमका विचारतात दुपार घराकडे फार आमका जग अन्न गावता घासभर घाल म्हणून सांगलं तर नाही, मी चाललोय बचत गटाच्या मिटिंगी. सन्माननीय प्रमोद सावंत यांकडून माझ्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतो असं परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. त्यामुळे हे गरजेचं आहे खरं. स्मिता सुनील पाडावे, माफ करा, माझी बहीणच लागते ओरसवरनं, खुर्दवरनं. तिच्याकडनं माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. उत्तम आरोग्य परमेश्वर देव ब्राह्मण देवाच्या चरणी प्रार्थना करतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्यावरती एक गाणं घेतो बघा. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक एक
शिवरायांचा राज्याभिषेक झाला दलितांनी दलितांचा राजा महाड घोषित केला शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती त्यात भवानी परी भीमाच्या हातले कणी होती निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर एक प्यारा एक प्यारा एक आपल्याकडे सुरुवातीला कोकणात जेव्हा कोकण रेल्वे आली कोकण रेल्वे सर्वप्रथम आली त्यावेळेस विलास पाटील बोने अतिशय उत्कृष्ट अशी काव्य रचना करून त्या कोकण रेल्वेवरती गाणं लिहिलं होतं बघा नद्यानाले शेतीवाडी निसर्गरम्य कोकणातून धावतली गाडी कोकणात गाडी धावू लागली 25/9/95 साली सोमवारच्या शुभ सकाळी नवरात्रीच्या पहिल्या माळेक सुरू झाली गाडी सातशे 60 किलोमीटर लांब नवल्यानी गाडी फिरवलं 88-53 स्थानक 31 असतले मुलं बुजुर्ग येतली गाडी मुडतली माती तांबडी नवीन नवीन गाणी येतात लहान मुलांना नवीन गाणी आवडतात आता सध्या 2-3 गाणी जी मार्केटमध्ये चालू आहेत त्याच्यातली 1-2 गाणी घेतोय गुलाबी साडी आणि लाली लाली लाल दिसते भारी राजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाली लाल दिसते भारी राजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाली लाल दिसते भारी राजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाली लाल दिसते
या गाण्याला टेंगे टेंगे त्या गाण्याचं तर पुरा गाण्याच एक ओळीचा टेंगे 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 टेंगे. अजून एक गाणं बघा. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी, तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी, रित कान्हा तुझी रे नाही बरी, रित कान्हा तुझी रे नाही बरी. तिथली माझी बांगडी बांगडी गौतमी पाटीलचं एक गाणं बघा. लाखात नंबर एकचा आमच्या गावचा हा बैल जोडा, लाखात नंबर एकचा आमच्या गावचा हा बैल जोडा. पाटलांचा पाटलांचा मार्केट मधून जातात. परंतु आज 40 वर्ष झाली सत्यनारायणाची पूजा कुठेही असली की सत्यनारायणाची पूजा आटोपली की एकच कॅसेट लावली जाते बघा. श्रीहरी जगत्पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा, ऐक सत्यनारायण. गजराला सुरुवात करतोय कारण वेळ झालाय. गजर अभंग गवळण छोटीशी घेऊन भजनाची सांगता करून 10 वाजता तुमचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आजची रात्र शेवटी त्या परमेश्वराच्या नामस्मरणात घालवणं फार गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी किंमत होती, लक्षात घ्या. सन्माननीय मिहिर चव्हाण यांच्याकडून हे माझ्यासाठी बहुमूल्य बंद पाकिटमध्ये बक्षीस आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आणि या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद.
बानूच्या घराला धनगरे वाड्याला नवरदेव होनी सजला, नवरदेव होनी सजला. बानूबाईसाठी गावाला खंडोबा जिजुरी सोडून राहिला. बानूबाईसाठी गावाला खंडोबा जिजुरी सोडून राहिला. बानूबाईसाठी गावाला खंडोबा जिजुरी सोडून राहिला. हरिनाम उच्चारिले जाणे जगले जाणे. आवाज कमी झाला काय? हरिनाम उच्चारिले जाणे जगले तारिले. तो काळ आठवणीत राहिला, तो काळ आठवणीत राहिला. कलियुगाचा आला जमाना माणूस हरिनाम आजकाल माणूस हरिनाम विसरून गेलेला आहे. परंतु आज ब्राह्मण देवाची पूजा आहे. तुम्ही इथे मुंबईवाले लोक सुद्धा आले, लांबून लांबून आजच्या ब्राह्मण देवाच्या पूजेसाठी तुम्ही इथे खास आलात. कारण तुम्हाला माहिती आहे तुमच्या ब्राह्मण देवाचा आशीर्वाद तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात राहिला तरी तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे तुमची श्रद्धा इथे कुठेतरी जोडलेली आहे, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे हा ब्राह्मण देवाचा आशीर्वाद तुमच्यासाठी फार महत्वाचे. सगळी महत्वाची कामं बाजूला टाकून तुम्ही, आणि हे असे कार्यक्रम तुमची एकी आहे म्हणून असे कार्यक्रम साजरे होतात. तुमच्या हे एकीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. बघा, आपण घरात वाढवण वापरतो, तो वाढवणीचो मुगडो जवसर घरा म्हणजे घटा तवसर कचरो सगळं आपण साफ करतो. पण एकदा वाढवणीचो मुगडो लिसावलो काय कचरा साफ करणारे हिर सुद्धा स्वतः कचरा होऊन जातात, लक्षात ठेवा. त्यामुळे एकीला फार महत्व आहे. पूर्वीच्या वेळेस काही शब्दाला किंमत होती, आज शब्दात किंमत नाही. सकाळी दिलेलो शब्द संध्याकाळी धुकेसारखं परत नसलो, बरोबर ना. सकाळी एखाद्या रक्त दिलात तुम्ही स्वतःच, तर संध्याकाळी तो माणूस सांगता मी तुका वळत नाही म्हणून. ही परिस्थिती आहे. पण पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. स्वप्नात दिलेला शब्द सुद्धा लोक पूर्ण करे. आवाज नकोय, ऐकायचंय फक्त, शांत चित्त नाही. तू छोटी आहेस ना बाबू, तुझ्या एवढी ऐक ना, तुझ्या एवढी गेल्या वर्षी छोट्या मुलाने हे गणपती बाप्पाच्या वेळेस गाणं घेतलं ना, ते संपूर्ण जगभरात घराघरात पोचलं. शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती. लुक लुक बघतोय चांगला, लुक लुक बघतोय चांगला. आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला. आमच्या पप्पानी गणपती आणला म्हणजे आजान इतके दिवस आणले त्याचा काय नाही, बरोबर ना. हे लहान मुलं आहेत, खरं आहे ते. आजकाल आम्ही जेव्हा लहान होतो, छोटे छोटे आम्ही होतो, तेव्हा आम्ही जेवलो नाही ना की आजी भेटले आम्हाला बाहेर घेऊन जायचं. एका झाडाच्या खाली मी चिवूचो घास का माहूचो घास का असा करून आमचा पोट भरणे. आता पोरगो रडाक लागलो, पोरगी रडाक लागली, ताव सांगतो ह्यो मोबाईल घे आणि गप बस. जेवताना सुद्धा त्या मुलग्याक ते कार्टून लावून जेवता लागतात. तो मोबाईल मधला कार्टून कसा करता, मोबाईल मधला कार्टून जर जेवताना जर त्या आडिया झाला झोपला तर तो पोरगो सुद्धा झोपताना औषध सुद्धा झोपायचा लागतात. याची परिस्थिती आहे. सुनील सावंत यांकडून हे माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो, धन्यवाद. त्यामुळे पूर्वी शब्दात किंमत होती. पूर्वी आपण लहान असताना आमची आई काहीतरी कामात गेली आणि कामात येऊन संध्याकाळी उशीर झालो, कातेरी झाली, तर आम्ही सांगाव की माझी आई खेळा काय. मग आजी आमची आजी थापती, निजनी जमाच्या बाळा तुझी आई गेली वाडा, तिनं तुरले आणले सोळा. आराडचे बांडचे सांगावले सांगावले, आई आमची घरात
ही गाणी आता ह्या मुलांना नक्कीच माहीत नसणार, लक्षात घ्या. पण आपलं लहानपण खूप चांगलं होतं पूर्वी. आता जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत चालल्यात, कारण लग्न होत नाहीये. नंबर 1, नवरे मुलगे जर हे असले गावात तर 30-35 झाले तरी पोर पण घेऊ पण पोरात नाही. पूर्वी तसं नव्हतं, ह्या समतोल राखलेलं होतो. एका धाबारा होती. आता एक नाही तर 2 काय माका पुरे. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही महिला वर्ग ऐकतात, पूर्वी 10 मुलं ज्या आईला झाली तिचं एकदा पण सिझरिंग झालेलं नाही, माहितीसाठी सांगतोय. परंतु आता 100% महिलांपेक्षा महिलांमध्ये 99% महिलांचं सिझरिंग होतं. आणि एखादी नॉर्मल डिलिव्हरी झाली तर, बरोबर ना. पूर्वीच्या आया आमच्या 5 वाजता उठून विहिरीने राटाचं पाणी काढायचे, बरोबर ना. आणि आता बटन मारल्यानं काय चॉक घरात पाणी येतात, ही परिस्थिती झाली आहे. आता सगळ्या सुखसोयी वाढलेल्या आहेत, त्यामुळे आराम जास्त झालेला आहे. अर्थात तुम्ही आराम करता असं मी मुळीच म्हणणार नाही, परंतु कालाय तस्मै नमः, काळाप्रमाणे बदलत चाललेलं आहे. त्यामुळे आपण काळाप्रमाणे बदललंच पाहिजे. पण आपल्या आई वडिलांची मान समाजात खाली राहील असं कुठल्या मुलाने आणि मुलीने वागून चालणार नाही. समाधान वाटलं पाहिजे. आपण जर निघालो समाजातून, अरे कोणाची आई हे वाटलं पाहिजे. नाहीतर 20-21 वर्षाची पोरगी जेव्हा 2 वर्षाच्या प्रेमाखातर जेव्हा बाहेरच्या बाहेर पळायला जाता ना, आणि तिचं बाप जेव्हा बाजारात जातो तेव्हा लोक सांगतात, हे मोठेपणा सांगा होतो ना, परवा पोर गेला पळाल. त्यावेळेस त्या बापाला वाटतं अशा मुलीला जन्म देण्यापेक्षा जन्म दिला नसता तर बरं झालं असतं, लक्षात घ्या. त्यामुळे परमेश्वराचं नामस्मरण या कोरोनाच्या काळात दाखवून दिलं ना. त्याची बायको आयुष्यभर गावात रवली, मुंबईत रवलो 25-30 वर्ष, तो कोरोनाच्या काळात गावात गेलो ना. स्वतःच्या बायकोन सुद्धा त्याला भुतूर घेऊन ना वाड्यात ठेवल्या 14 दिवस. त्यामुळे कोण नाही कोणचा, आणि डाळ भात लोणचा. उद्या आपण ज्याला जन्म दिलाय ना आपला मुलगा, तो तुझ्या कांडा पेटवून आपला जाळतो. या प्रत्येकाने लक्षात ठेवचा, इथे लक्षात ठेवा. आणि ते फार महत्वाचं आहे. त्यामुळे आपण जे कर्म करणार तेच आपल्याला मरते शेवटी कामाला येणार. शब्दाला किंमत राहिली पाहिजे. ज्या श्रीकृष्णाने छोटीशी बासरी घ्यायला त्याला 2 हाताचा आधार घ्यावा लागला, त्या श्रीकृष्णाने स्वतःच्या करंगळीवरती अख्खा गोवर्धन पर्वत उचलून घेतला, केवळ आणि केवळ शब्द पाळण्यासाठी. कारण प्रभू राम जेव्हा निघाले लंकेवरती स्वारी करायला, वानर सेतू बांधत होते एक दगड टाकून, तेव्हा सगळे वानर एकत्र झाले. छोटासा किस्सा सांग, म्हणजे विषय सांगतो. सगळे वानर एकत्र झाले आणि म्हणाले, हा सेतू पूर्ण केव्हा होणार? कोणी जर भला मोठा डोंगर आणला असता तर सेतू पूर्ण झाला असता. हनुमंताने उड्डाण केलं आणि पहिला त्याला गोवर्धन पर्वत दिसला. त्या गोवर्धन पर्वताला मिठी मारली आणि म्हणाला चल. तेव्हा गोवर्धन पर्वत म्हणाला, अरे हनुमंता, तुझ्या शक्तीचा गर्व प्रत्येक ठिकाणी करू नको, माझ्या इच्छेविरुद्ध तुम्हाला नेऊ शकत नाही. तेव्हा हनुमंताने त्या गोवर्धन पर्वताला सांगितलं, तू चल माझ्या बरोबर. अरे प्रभू रामाचा तुला स्पर्श होणार आहे, तू चल. गोवर्धन पर्वत यायला तयार झाला, त्याला उचलला आणि अवकाशामार्फत येत होता. बघितलं जिथे सेतू बांधकाम चालू होतं तर सेतू अगोदर पूर्ण झालेला होता. तो हनुमंत म्हणता, आता हे डोंगर नेऊन टाकू खरी मी. मागचा पुढचा विचार न करता त्याला त्याला मधीत ठेवल्या त्या गोवर्धन पर्वतात आणि तो निघून गेलो. तेव्हा प्रभू राम म्हणतायत, अरे हनुमंता, तू त्या गोवर्धन पर्वताला शब्द दिलायस की माझा स्पर्श होणार आहे. आपल्या हनुमंताचा दास्य भक्ताचा शब्द करायला पाहिजे म्हणून प्रभू रामाने सांगितलं त्या गोवर्धन पर्वताला, हे गोवर्धन पर्वता, या त्रेता युगात मी प्रभू राम म्हणून जन्माला आलोय. हनुमंताने तुला दिलेला शब्द, प्रभू रामाचा स्पर्श या त्रेता युगात मी पूर्ण करू शकत नाही, पण तुला मी आज वचन देतोय, येणारं पुढचं युग द्वापार युग, त्या द्वापार युगात मी श्रीकृष्ण म्हणून जन्म घेईन आणि तुला त्रेता युगात दिलेला शब्द हनुमंताने तुला स्पर्श करण्याचा द्वापार युगात मी पूर्ण करेन. आणि मग म्हणून तो शब्द पाळण्यासाठी श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवरती अख्खा गोवर्धन पर्वत उचलून घेतला आणि त्रेता युगात दिलेला शब्द मायबाप द्वापार युगात शब्द पूर्ण केला. त्याला श्रीकृष्ण म्हणतात. म्हणून आपण त्याला देव म्हणून पुजतोय. म्हणून काय म्हणतोय बघा,
धन्य धन्य तो बाळ प्रल्हाद नित्य नारायण मुखात थांबावरी लहार देई नरसिंह अवतार त्याने प्रल्हादा तारिले त्याने दानव मारिले हिरण्यकश्यपू त्याने फाडला म्हणजे नरसिंहाचा अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपूला ठार मारला. भक्त प्रल्हादाचा बापूस म्हणजे बाप, भक्त प्रल्हादाचा बाप कोण? हिरण्यकश्यपू. स्वतःच्या मुलाला कड्यावरून ढकललं भक्त प्रल्हादाला, उकळत्या तेलामध्ये टाकलं. स्वतःची बहीण होलिका म्हणजे तुम्ही आपण जी होळी साजरी करतो ना, होळी, ती होलिका म्हणजे हिरण्यकश्यपूची बहीण. त्याला एक वर होता, तुला कोण आत मारू शकत नाही, तुला कोण बाहेर मारू शकत नाही, म्हणून उंबरठ्यावर घेतला. तुला कोण वर मारू शकत नाही, तुला कोण खाली मारू शकत नाही, म्हणून स्वतःच्या मांडीवरती घेतला. तुला शस्त्राने मारू शकत नाही, अस्त्राने मारू शकत नाही, म्हणून नखाने फाडला. ना कुठल्या दिवसाला मारू शकत, ना कुठल्या महिन्यामध्ये मारू शकत, म्हणून अधिक महिन्यात त्याला मारलो. आणि होलिका स्वतःची बहीण त्याच्या मांडीवर दिलो भक्त प्रल्हादात आणि अग्नी पेटवला. ती होलिका जळून खाक झाली, परंतु भक्त प्रल्हाद नारायण नामामुळे वाचला. लक्षात घ्या, एवढी ताकद त्या परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये. तुम्ही तासन तास त्या ब्राह्मण देवाकडे येऊन बसण्याची गरज नाहीये. त्या ब्राह्मण देवाच्या पुढ्यात 2 मिनिटं त्या ब्राह्मण देवाची मनापासून सेवा करा. तुम्हाला 100% तुमच्या इच्छा आकांक्षा कुठल्या अपूर्ण ठेवणार नाही, एवढी ताकद त्या ब्राह्मण देवामध्ये. एकदा ब्राह्मण देवासाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. बरोबर ना? एकत्र येऊन तुम्ही वर्षानंतर तुम्ही एकत्र भेटा, एकमेकाची आपल्याला विचारपूस करायला मिळते. त्यामुळे ही नाती कुठेतरी आपले टिकून राहतात, लक्षात ठेवा. म्हणून म्हणतोय बघा, त्याने प्रल्हादा तारिले त्याने दानव मारिले हिरण्यकश्यपू त्याने फाडला, हिरण्यकश्यपू त्याने फाडला. दोन कधी कट करतो, शेवटचा करू घेतोय. कलियुगाच्या जमण्यात आलं अंतर माणसात, नाही जिव्हाळा नात्यात आली माणुसकी गोत्यात, नाती गोटी जाती पाती सारी वेशीला टांगली. नाती गोटी सगळी आपण विसरलेलो आहे. आज कॉलेजला जाणाऱ्या मुलाला जर बापाने 4-2 गोष्टी सांगितल्या ना, तर बापाच्या अंगावर धावून येतोय मुलगा. पण आपले आई वडील असुशिक्षित असतील तरी पण, भल्या चुकीच्या गोष्टी आपल्याला सांगत असतील तरी पण आपल्या आई वडिलांचा आपण रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. लक्षात ठेवा, मुलगा असू दे मुली असू दे, त्यांनी आपल्या आई वडिलांचा रिस्पेक्ट हा ठेवलाच पाहिजे. आणि त्यामुळे आपले आई वडील आपल्यासाठी किती काबाड कष्ट काढतात. मुलगा कॉलेजला जायला निघाला, मुलगी कॉलेजला जायला निघाली की आज सांगतली, हो आपलं पोरगं आता कॉलेजला जातात, एका अँड्रॉइडचा फोन घेऊन द्या. 400 रुपये 500 रुपयाला मजुरीला जाणारा बाप कर्जबाजारी होईल. पण आपल्या आई म्हणजे आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी अँड्रॉइडचा फोन घेऊन देतो. आणि आपण बसलो वापरतो, वाटतं नोकिया तो म्हणजे 7 दाबल्यांचा आड बाहेर पडतो, अशी परिस्थिती आहे. आपला मुलगा सलून मध्ये जायला निघाला, मुलगी सलून म्हणजे ब्युटी पार्लर मध्ये जायला निघाली तरी 500 रुपयाची नोट काढून देणार आपला बाप. पण स्वतः मात्र 2 रुपयाचा ब्लेड घेऊन आपली खरडीत बसतो. लक्षात ठेवा, तो आपला बाप असतो. पण आपला जवळचा कोण वाटतं बापापेक्षा?
आई जवळची वाटते. का आपल्याला आई जवळची का, तर 9 महिने आपल्याला तिने ओटीपोटी बाळगले, तिची नाळ आपल्याशी जुळलेली आहे, म्हणून आपल्याला आई जवळ वाटते. जरा काय झाला का हाऊस रडात सुरुवात करता, पण बाप कधी आपला रडत नाही. बाप रडतो केव्हा, फक्त आपल्या मुलीच्या कन्यादान करताना मात्र बाप ढसा ढसा रडता. लक्षात ठेवा. तुम्ही आता माहेर वसणे असाल, सासर वसणे असाल, तुमचं माहेरचं नातं कुठपर्यंत टिकून असतं, जोपर्यंत तुमच्या माहेरी तुमचे आई वडील जिवंत आहेत ना, तोपर्यंत वर्षातून 4 ते 5 पावटी तुमची होतले. तुम्ही कितीही श्रीमंत घरी मुलगी दिलेली असू दे, पण आयन कन्वर्टीसून 20 रुपये दिलेले ना आपल्यासाठी फार मोलाचे असतात. लक्षात ठेवा. त्यामुळे आपले आई वडील जिवंत असेपर्यंत आपलं नातं टिकून राहतं. एकदा आई वडील गेले काय फक्त भाऊबीज आणि रक्षाबंधन इतक्यात फक्त 2 दिवस फक्त नाती टिकून असतात. म्हणून नाती ठेवली पाहिजेत. आपण आईशी जास्त प्रिय आहोत. आईवरती कथा लिहिल्या गेल्या, आईवरती कादंबरी लिहिली गेली, आईवरती कविता लिहिल्या गेल्या. साने गुरुजींना श्यामची आई दिसली हो, पण साने गुरुजींना श्यामचा बाप कधी दिसला नाही. लक्षात ठेवा. तो बाप आपल्यासाठी काबाड कष्ट काढतो. तो बाप जर थकून भागून कामावरून घरी आला ना, तर व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर बसलेला मुलगा किंवा मुलगी स्वतःच्या बापाला उठून एक ग्लास पाणी देत नाही. ही आजची परिस्थिती आहे. लक्षात ठेवा. श्रीकृष्ण जेव्हा दही दूध चोरायचा, यशोदा मैया म्हणायची अरे लबाडा तोंड उघड. तोंड उघडलं ना की संपूर्ण ब्रह्मांड त्याच्या तोंडामध्ये दिसायचं. आणि आता 9वी 10वी जाणाऱ्या पोरग्या तोंड उघडून सांगला ना, तर विमलच्या गुटक्यात तोंड भरलेला असताना पुरा रंग होतो शर्ट. इतकी परिस्थिती आहे. रिस्पेक्ट आहे. पूर्वी आपल्या नातेवाईकापैकी कोण एखादा गेला, आपण एखादा गेला तर आपण त्याच्या घरी 12व्या 13व्याला जायचो का, सूट टाकायचो पद्धत होती का, तर तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आता तसले विषयच नाही काय. आता फोन करतो समजला माका विषय संपलो. ही नाती कुठेतरी आपण टिकून ठेवली पाहिजे. जे बाप आणि आई आपल्यासाठी काबाड कष्ट करतात, त्या बापासाठी फक्त एक काव्य घेतो आणि मग गजराची सांगता करतो. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या या व्यथा तुम्ही तरी जाणी. बाप नसतो आई तव्यावरची भाकरी, बाप तव्यावरचा पनीता. भाकरी करतो नये म्हणून सत्य खाई माझ्या पिता. वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही, फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करीत राही. दुःख लपवून हसतो वरवरुणी, बाप माझा आई म्हणते घराची भिंत, बाप आहे पाया घराचा. त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा. पत्नीला नदीची साडी, नवे कपडे मुलांना आणून. बाप माझा गावभर फिरतो फाटलेली बनियान घालून. फाटती चप्पल केसाला नाही पडली, बाप माझा वेदनाचा धनी. आई मायेचा सागर, बाप सागराचा किनारा. सप्तनदीला कामच्या त्या किनाऱ्याला तुम्हाला. लेकाच्या भविष्यासाठी बाप दिन रात धडपडतो. लेकीच्या लग्नामध्ये बाप हमसून रडतो. लेक त्याची लाडाची कानडी, लेक त्या
बाप माझा वेदना काढली, बाप वेदना काढली. एकदा आपल्या बापासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. आपले आई वडील जिवंत असणं हे सुद्धा नशिबाचे भाग आहेत. प्रत्येकाचे आई वडील म्हातारपणापर्यंत जिवंत राहत नाही. म्हणून जेवढे दिवस आपले आई वडील असतील त्यांना कशा पद्धतीत सुख मिळेल, त्यांचा दिवस आनंदाचा जाईल हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं. हे त्या गजराचं म्हणजे तात्पर्य आहे. सन्माननीय रवींद्र सदानंद चव्हाण यांकडून माझ्यासाठी हे बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाचं वतीने स्वागत करतोय. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होऊन. धन्यवाद. भक्तीची गंगा वाहते बघाओ निर्मळ मनाची, भक्तीची गंगा वाहते बघाओ निर्मळ मनाची, कीर्ती गाजते शिळवणेवाडीच्या ब्राह्मण देवाची, कीर्ती गाजते शिळवणेवाडीच्या ब्राह्मण देवाची, कीर्ती गाजते शिळवणेवाडीच्या ब्राह्मण देवाची. भक्तीची गंगा वाहते बघाओ निर्मळ मनाची, कीर्ती गाजते शिळवणेवाडीच्या जिल्हा सिंधुदुर्ग तालुका मालवण. मालवण ना मग आलं जिल्हा सिंधुदुर्ग तालुका मालवण. तळगाव या गावात महापुरुष अवतार घेई ब्राह्मण देवाच्या गावात. गावकऱ्यांचे भाग्य थोर, गावकऱ्यांचे भाग्य थोर, पुण्याई जन्मोजन्मीची अहो पुण्याई जन्मोजन्मीची. नवसाला पावतो हाकेला धावतो महिमा देवाचा पार, लांबून लांबून भाविक येती फुले भक्तीची वाहतात. अरे लांबून लांबून भाविक येती फुले भक्तीची वाहतात. गावकऱ्यांचे भाग्य थोर, गावकऱ्यांचे भाग्य थोर, पुण्याई जन्मोजन्मीची, पुण्याई जन्मोजन्मीची.
रंग दे